नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पहिले 5 प्रश्न बघितलेले आहेत. शेवटचा प्रश्न होता कोकण व पश्चिम घाटात कशामुळं मुसळधार पाऊस पडतो, तर त्याचं उत्तर ओरोग्राफिक होतं. आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूया. मराठवाडा व विदर्भात तुलनेने कमी पाऊस का पडतो, तर कारण तेच आहे परत पश्चिम घाटाच्या पावसाच्या सावलीत असल्याने. तर ओरोग्राफिक पाऊस पडतो, बराचसं मॉइश्चर जे पाणी आहे तिथंच पडून जातं आणि बऱ्यापैकी कमी मॉइश्चर असलेली हवा पुढे येते. त्यामुळं काय होतं आहे, तर आपल्याकडे म्हणजे मराठवाडा या साईडला जरा कमी पाऊस पडतो. ऑक्टोबर हीट या संज्ञेचा संबंध कशाशी आहे, तर सांगा याचं उत्तर सगळ्यांनी. तर चक्रीवादळ कमी दाब क्षेत्रामुळे पडणाऱ्या पावसाशी आहे. आता काय होतं आहे, ऑक्टोबरमध्ये रिट्रीट ऑफ मान्सून सुरू होतो, परतीचा मान्सून सुरू होतो. मग तिथं काय होतं, जे बे ऑफ बेंगॉल आहे तिथं चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होते, बरीचशी हीट ट्रॅप होते आणि ऑक्टोबर हीट तयार होते. ही बोचरी गरमी असते, चावते ती गरमी, तर ते लक्षात ठेवा. नंतर प्रश्न 8वा, सायक्लॉनिक रेनफॉल प्रामुख्याने कुठं होतो, तुम्ही सांगा आता सगळेजण. सायक्लॉनिक रेनफॉल कुठं होतं असेल, ओरोग्राफिक जसं आपण बघितलं सह्याद्रीवरती ओरोग्राफिक होतं. विंड साईड असते, विंडवर्ड साईड असते आणि लीवर्ड साईड असते. तर सायक्लॉनिक रेनफॉल आपल्याला बे ऑफ बेंगॉलच्या किनाऱ्यावर जास्त प्रमाणात दिसतो. तुम्हाला खाली जसं वाचाल, बंगालच्या उपसागर हा चक्रीवादळाचा जन्मस्थळ म्हणून ओळखला जातो. येथे निर्माण झालेले चक्रीवादळ ओडिसा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर पाऊस पडतात. बरं, कन्व्हेक्शनल रेनफॉल भारतात कुठे सर्वाधिक पडतो. आता कन्व्हेक्शनलला काय असते, जमीन गरम होती, मॉइश्चर हवेसोबत वरती जातात, नंतर ते थंड होतात, थंड झाल्यावर पाऊस पडतो. मग असा एरिया राजस्थानमध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस असतो. जम्मू काश्मीर थंडीचा भाग आहे, पंजाबकडं मान्सूनमुळे चांगला पाऊस पडतो. तर याचं उत्तर आहे मध्य भारत. मध्य भारतात उन्हाळ्यात भारतात जमिनीचे तापमान फार वाढते, त्यामुळे हवा गरम होऊन वर चढते, वेळेस वादळी पाऊस पडतो. आपल्याकडं पण बऱ्याच वेळेस आपल्याला हा पाऊस बघायला भेटतो. आणि शेवटचा प्रश्न या सिरीजमधला, पावसाचे किती मुख्य प्रकार आहेत, तर आता तुमच्या सगळ्यांना माहीत झाला असेल, 3 आहे, कन्व्हेक्शनल, ओरोग्राफिक आणि सायक्लॉनिक. कन्व्हेक्शनल गरम हवा वर गेल्याने पडतो, ओरोग्राफिक डोंगरावर वादळे आदळल्याने पडतो आणि चक्रीवादळजन्य सायक्लॉनिक गरम व थंड हवामानाचे क्षेत्र एकत्र आल्यावर हे समुद्रावर तयार होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या कनेक्ट MPSC या टेलिग्राम चॅनलवरून PDF डाउनलोड करा. थँक्यू.